मारामारी आहे. आम्ही खुर्ची ठेवली आहे तुमच्यासाठी. सिद्धेश सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. सिद्धेश गोलंदाजी मार्कमध्ये पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती अर्जित करण्यात आले. स्ट्राईक करून बॅटर अजित आणि रुपेश. अजित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं. खुश रहो आणि खुश रहो या स्वरूपाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कारण हलकी हाताने पुश केला. एक सिंगल अवेलेबल होती ती इथे प्राप्त करण्यात आली. 2 धावा पहिल्या 2 चेंडूवरती इथे प्राप्त केल्या. घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार जर आपल्याला घेता आला तर धावा निश्चित पाहायला मिळतील. 3 चेंडू संपले. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं सिद्धेश. हा बॉल खोलामध्ये यष्टिरक्षकाचा भेद आणि इथे खेळाडू अजित. सर्वांनी लक्ष द्यायचं. आपल्या या मुख्य व्हीआयपी डाईस वरती वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करणारी टीम इथे उपस्थित आहे. वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप मध्ये जगामधील बहुतांश देशातून अनेक अशा टीम्स येतात आणि त्या टीम्स तिथे परफॉर्म करत असतात आणि त्यापैकी आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करणारी टीम म्हणजे रोहित जाधव आणि टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. रोहित जाधव हे कोरिओग्राफर आहेत आणि त्यांच्या समोर त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. थँक्यू सो मच. आपण इथे आलात आणि या स्पर्धेला आपण वेळ दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू. आवाज गुरुजी मोरे सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. या स्पर्धेला अँकर म्हणून त्यांची भूमिका महत्वाची आहे. गुरुजी मोरे विरारला बिलॉंग करतात. रॉकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. रुपेशसाठी एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा ते एकंदरीत 5 रन्स ऑन द बोर्ड. धावा धावफलकावरती आहे. रॉकी अर्थात रवींद्र. पुढचा चेंडू दिली. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. रॉकी fantastic effort on the boundary line. So beautiful, so elegant, looking like a मध्यंतरी एक रील व्हायरल झाली होती ना ती सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक अ वाव असं म्हणावं लागलं त्याच्यासाठी. धावफलकावरती धावा ते एकंदरीत
थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी, मराठी क्रिकेट लीगला भेट देण्यासाठी आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची बाब अशी आहे ना, क्रिकेटची स्पर्धा आहे आणि क्रिकेटच्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेते या स्पर्धेला भेट देण्यासाठी स्वतः येत आहेत. सिद्धेश लाड या IPL स्टारच्या वडिलांची भूमिका निभावणारे आणि रोहित शर्माचे कोच दिनेशजी लाड सर यांचं आगमन भेट देण्यासाठी होणार आहे. रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे. धावफलकावरती धावा इथे आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहे. 18 रन्स, 18 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा, 11. प्रथमेश याला पाचारण करण्यात आलंय. प्रथमेशला आपण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहतो. 11 धावा धावफलकावरती आहे. रॉकी स्ट्रायकर एंडवरती आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये संघ अडचणीमध्ये आहे आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये सचिन के स्ट्रायकर या टीमच्या रॉकीला अतिश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. रॉकी ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू प्रथमेश कमी गती इसका वाला है. खेळाडू जो मात्र इथे बॉक्स आउट रूपाने बाद झालाय. 13 धावा धावफलकावरती. 4 खेळाडू बाद. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. योगेश ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू लाईट हा फटका. खेळाडू बॉक्स आउट रूपाने होईल इथे बाद. डावी एसी सोडून जाणारा इथे गोलंदाजाला निर्मित करण्यात येईल. व्हाईट बॉल.
आता हॅट्रिक काउंट होणार नाही ही बाब देखील तितकीशी महत्वाची. अनलिगल डिलिव्हरी हाताळली गोलंदाजाने. रेग्युलर लीगल डिलिव्हरीवरती विकेट मिळवल्या तरच हॅट्रिक काउंट होते. सिंगल मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. 14 धावा धावफलकावरती. 30 षटक प्रगतीपथावरती. टेन्शन वाढलंय. धावपतीवरती अंकुश लगावलाय. इथे एकंदरीत आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं हे षटक इथे संपुष्टात आलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली प्रथमेशने या षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश लगावला. लगाम लगावली. 14 धावा केवळ धावफलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर अद्याप वरती प्रत्येक संघाने मॅच जिंकली आहे. परंतु इथे या मॅच मध्ये काहीच उलटच घडतंय की काय. 14 एकंदरीत पाहिलं 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रणय आला गोलंदाजी मार्कवरती. प्रणव. आशिष पाटील स्ट्रायकर एंडवरती जो मात्र पाहायला मिळतात. संपूर्णभर महाराष्ट्रभर पाटलांचा बोलबाला राहिला. हा नो बॉल एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळालाय. सबसे कातिल आशिष पाटील जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. उजव्या बाहेर फ्लाईट इथे दिली. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 70 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज इथे चेंज करण्यात आला. कंबाईन हे षटक इथे हाताळलं जातं. मनीषला प्रणयला इथे थांबवलं आणि त्याच्या जागी नवीन गोलंदाज अभि याला पाचारण करण्यात आलं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा महान गुरु असतो. अभिकडे तो अनुभव आहे. हलक्या हाताने ऑन साईडला केला. 17 धावा धावफलकावरती आहे. विजयासाठी पोषक बाबी इथे आहेत. क्रिकेटसाठी पोषक बाबी इथे आहेत. परंतु त्यासाठी तो परफॉर्मन्स द्यायला हवा. आपल्याला रन्स गोळा करावे लागतील. फिल्डिंग चांगली करावी लागेल. टर्फवरती आपण आहोत. चांगले कॅचेस पकडावे लागतील. प्रणयने एक आपला हातून कॅच टिपली होती थोड्याच वेळापूर्वी. त्याची आठवण करून द्यावी लागेल. पुढेचा सामना यष्टिरक्षकाने कोणतीही चुकी केली नाही आहे. आणखीन एक खेळाडू आशिष पाटील बाद. नंदकुमार कदम नंदू सबका बंधू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल अभि. एकोणीस धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल. स्वरूपामध्ये झालेला हा फेक आणि त्यावरती खेळाडू पूर्वार्धाचा खेळ संपलाय. मॅच इथे जिंकण्यासाठी केवळ 20 धावसंख्येचं टार्गेट आहे.
धाव संख्येचा करायचा पाठलाग, 20चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. ट्वेंटी रनचं टार्गेट. अशा रीतीचे चेंडू जर का हाताळले तर मॅच लवकर फिनिश होईल. रुपेशने हात मेसेज दिला असेल बॉलरला. काळजी घ्या त्वरित, मेडिकल टीम चला त्वरित जा, काळजी घ्या. अतुलला आपण पाहिलं, चांगला स्ट्रोक त्याने केला होता, परंतु त्याच वेळेला थोडीशी इजा झाली क्षेत्ररक्षकाला आणि म्हणून अतुल धाव न घेता क्षेत्ररक्षकाकडे धावत गेला. प्रथमेश आणि अतुल हे दोन उंच पुढे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नाही. रुपेश आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडूची ही जी मालिका आहे ना, जर सरळ अशा स्वरूपाची चालू राहिली तर सामन्याचं टेन्शन वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. खेळाडू इथे त्रिफळाची बाद. प्रथमेश एक्स्ट्रा रन ज्या अतिरिक्त धावा आहेत ना, या थांबवाव्या लागतील, कारण आपल्याला प्रतिस्पर्ध्यावरती जर का हवी ठरायचे तर निर्धाव चेंडू आणि विकेट मिळवावा लागणार आहेत. हा बॉल धावखुर्चीवरती अंकुश लगावण्यासाठी स्पीड ब्रेकर नावाचं ते अंकुश इथे निश्चितच लावा लागेल, कारण धावा इथे येत आहे. आणखी एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. धाव फलकावरती धावा त्या 4-20चा चालू असलेला पाठलाग. आघाडीची जोडी इथे फोडली, कोंडी फोडली. ओपनिंग
पाटरला इथे माघारी धाडलं प्रथमेशला. गोलंदाजी चांगल्या दर्जाची योगेशने निश्चित केली आहे, परंतु धावफलकावरती केवळ 4 आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये येणारे 18 बॉल आणि 18 चेंडूमध्ये 16ची अजूनही आवश्यकता आहे. रॉकीने आठवण करून दिली आहे, मॅच अजून संपलेली नाही आहे, पिक्चर अभी बाकी आहे. सामना सोडता कामा नये, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं. शेवटपर्यंत लढ म्हणा ही वृत्ती आपल्या अगदी असायला हवी. कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना, धावायलाही दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावल्यानंतरही दम लागतो. इथे क्षमतेपेक्षा जास्त तर धावायचा नाही आहे, परंतु प्रयत्न चांगले करावे लागतील. विजयासाठी 16ची आवश्यकता. 18 बॉलचा केशेश. रुपेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय, मराठी क्रिकेट लीग. उजव्याशीच्या बाहेर टाकला गेलेला बॉल खाली राहिला. की या गोष्टीच्या सातत्यपूर्ण जाणीव करून देतोय. पुढचा प्राप्त होतील 2 धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 6. विजयासाठी 14ची आवश्यकता. या मॅच मध्ये अजूनही बाकी असलेले चेंडू तुमच्यापर्यंत इथे महत्वाचे राहतील. रुपेशची गोलंदाजी, कारण 16 बॉल 14ची गरज आहे. रिफ्लेक्शन चांगलं झालंय, परंतु नो बॉल. एक्स्ट्रा रन ज्या काही बहाल करण्यात येत आहे, प्रतिस्पर्ध्याला जास्तीची मेहनत करू दिली नाहीये. कट केला शेवटच्या क्षणाला. सिंगल इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने इथे धावून पोहोचते. 8 धावा धावफलकावरती आहेत. 1 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपामधून मात्र प्राप्त होत असताना एक सिंगल रन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. ऋषभकडून एक चुकी जी संकटामध्ये घेऊन जाऊ शकते, कारण एक धाव महत्वाची आहे, एक रन्स महत्वाचे आहे. 20चा पाठलाग चालू आहे. आपल्याकडे आमदनी 98 आणि खर्चा रुपया. इथे पिपळाची यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर केलं, डिस्ट्रॉय खेळाडू होईल तो बाद. चा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती आहेत. 9ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये, परंतु विकेट हा महत्वाचा फॅक्टर राहू शकतो. विकेट जर का गमावल्या, जर का विकेट इथून मिळवल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमने, तर या सामन्यामध्ये सचिन के स्ट्रायकर टीम देखील कमबॅक करू शकते. परंतु त्यासाठी डान्सर ऑफ इंडिया या टीमला चांगला परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल. ज्याचा एक स्ट्रोक महत्वाचा राहिला होता ना मागील षटकामध्ये, तो बॅटर अजूनही स्ट्राईक रेट वरती आहे. स्ट्राईकला पाहायला मिळतो आघाडीचा बॅटर. पूर्व टप्प्याचा हा बॉल फ्लाईट दिली. इथे मात्र काय घडतंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू होईल इथे बाद. मॅचची गोल्डन विकेट. गोल्डन विकेट. खेळाडू इथे बाद होत असताना घाई त्याने केली, अति घाई आणि संकटात नाही अशा स्वरूपाचं प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं, कारण तो रन्स कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. जी बॅटरिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सिद्धेश 11 धावा धावफलकावरती. 3रा खेळाडू बाद. रॉकी. पुढचा बॉल. की अंडरआर्म क्रिकेट मध्ये लेग बी 4 आउट नसतं. रॉकीला या गोष्टीच्या ठाऊक नव्हत्या कदाचित. अंडरआर्म क्रिकेट मध्ये त्याने अपील केली लेग बी 4 ची, LBW ची. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रॉकी सज्ज होत असताना पाहायला मिळाले. हा बॉल दिली आहे. रन्स मिळते ती केवळ इथून एक धाव प्राप्त होत असताना 13 धावा धावफलकावरती आहेत. 7ची आवश्यकता. अजूनही 7 धावा या मॅच मध्ये आल्यात. प्रयत्न चांगले करावे लागतील. अडचणी खूप आहेत, संकट खूप आहेत या मॅच मध्ये, परंतु जर का विकेट मिळवल्या, प्रतिस्पर्ध्याने धावा रोखल्या तर सामना बनू शकतो.
मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. शेवटचा सेन्सिबल क्रिकेट जितेशने खेळलंय. मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले नाहीत. समोरच्या दिशेने चौकार खेचण्याचा मोह त्याने इथे बाळगला नाही. सिंगल डबल कशी येतील याच्याकडे कल त्याने ठेवला आणि रन्स गोळा करत असताना तो पाहायला मिळतोय. आणखी एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 20चा पाठलाग करत असताना सध्या परिस्थितीमध्ये 15 धावा धावपलकावरती आहेत. 5ची आवश्यकता. 7 बॉल आणि 5 धावा. 7 चेंडू आणि 5ची गरज. 7 चेंडू आणि 5 धावा. हा चेंडू जर इथे निर्धाव स्वरूपाचा या रॉकीने हाताळला ना तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. रवींद्र या षटकातील शेवटचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळत आहे. 7 बॉल आणि 5ची गरज. स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. उर्वरित 6 ची आवश्यकता. सचिन के स्ट्रायकर टीम ने कमबॅक केलं. कमबॅक या मॅच मध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये कमबॅक होत असताना क्रिकेटचा चित्त थरारक लढत, नेत्र दीपक हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच म्हणू शकतो आपण या सामन्याला. खूप वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनेक वेळेला आपण असंही म्हणतो ना, इतकंच फाईट आणि वातावरण टाईट. इथे त्यासाठी स्ट्रोक मोठा खेळावा लागेल. 5 बॉल. आता मात्र 5ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 5 धाव संख्येची आवश्यकता मॅच मध्ये. कमी धाव संख्येमध्ये ही सामना बनवता येतो आणि ते बनवून दाखवत असताना सचिन के मैदानाच्या आतमध्ये सचिन के स्ट्रायकर टीमने परफॉर्मन्स चांगल्या डागणीचा केलाय. 4 बॉल 4ची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा. सिद्धेश ऑन स्ट्राईक. सिद्धेश ऑन स्ट्राईक या वेळेला पाहायला मिळतोय. 4 बॉल 4ची गरज. नंदकुमार नंदू पुढे. मयूरने बाउंड्री लाईन वरती आपली उपयुक्तता, आपला हजरजबाबीपणा, कौशल्यपणाला जरूर लावलं, परंतु सिंगल मिळाले. 3 चेंडू 3ची आवश्यकता. मॅच व्हावी ना तर अशी क्रिकेटची चित्त थरारक लढत, नेत्र दीपक सामना मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतो. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. 2 बॉल 2ची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 2 धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी 2 धावा बनवणं गरजेचं. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 2ची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. सिद्धेश काय मॅच झाली आहे पहा. काय सामना झालाय. काय मॅच. इथे कलाटणी घेणारी मॅच. DRS कॉल केलाय बॅटिंग टीमने. DRS कॉल इथे केलाय. रेफर केलाय. DRS कॉल. खेळाडू आउट की नॉट आउट. DRS कॉल. महत्वाच्या क्षणाला घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय म्हणता येईल सिने डान्सर्स ऑफ इंडिया टीमच्या माध्यमातून. खेळाडू आउट की नॉट आउट. काय घडणार या मॅच मध्ये. काय दडले या रनआउटच्या पाठीमागे हे पाहावं लागेल. खेळाडू जर का इथे बाद असेल तर येणारा 1 बॉल आणि विजयासाठी जिथे 2ची आवश्यकता राहील. खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद.
कहाणी में ट्विस्ट येणारा एक चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 2 धाव संख्येची. एक चेंडू आणि 2 धावा. बॅटिंग टीम रिव्ह्यू लॉस झाला. एक बॉल 2ची गरज. एक चेंडू आणि 2 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन वरती जितेश, नॉन स्ट्राईक इन वरती प्रणय पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 2ची गरज. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. एक बॉल 2 धावा. जितेश ऑन स्ट्राईक. वरती यायचं.